नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. दरवर्षी 22 मार्चला जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पाणी आणि त्याच्या संरक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. यंदाचा जल दिन पाणी आणि लैंगिक समानता या विषयावर केंद्रित आहे. त्याचं घोषवाक्य आहे, जिथे पाणी वाहते तिथे समानता वाढते. यामध्ये पाणी आणि स्त्री हक्काचा भारतीय शेतीत महिलांचा 60% जास्त योगदान आहे. परंतु पाणी व्यवस्थापनाचे निर्णय घेत असताना त्यांचा आवाज कमी ऐकला जातो. यंदाचा जल दिनावर पाणी आणि महिला शेतकऱ्यांचं अतूट नातं अधोरेखित करण्यात आलं आहे. योग्य पाणी व्यवस्थापन न केवळ शेतीसाठी तर महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. महिलांचं आरोग्य आणि पाण्याचं महत्त्व ग्रामीण आणि दुर्गम भागात महिलांवर पाणी आणण्याची जबाबदारी आहे, ज्यामुळे त्यांचं शारीरिक आरोग्य प्रभावित होतं. पाणी जवळ उपलब्ध असल्यास महिलांच्या श्रमाची बचत होईल आणि त्यांचं आरोग्य सुधरेल. पाणी टंचाईमुळे मुलींच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होतो, कारण शाळांमध्ये पाण्याची आणि स्वच्छतागृहाची कमतरता असते. महिलांचा पाणी व्यवस्थापनात समावेश केल्यास मुलींच्या शिक्षणासाठी चांगला मार्ग खुला होऊ शकतो. भारताच्या जल जीवन मिशन 2.0 मध्ये महिलांना पाणी समित्यांमध्ये 50% आरक्षण मिळालं आहे. महिलांमध्ये नैसर्गिक पाणी व्यवस्थापनाची क्षमता असते, ज्यामुळे जल व्यवस्थापन अधिक टिकाऊ आणि प्रभावी होऊ शकतं. अनेक ग्रामीण महिलांनी पाणी समित्यांमध्ये नेतृत्व घेतलं आहे आणि त्यांचं काम जागतिक पातळीवर कौतुकास्पद ठरलं आहे. भारताने हर घर जल मोहिमेच्या माध्यमातून कोट्यवधी घरांपर्यंत पाणी पोहोचवलं आहे. यामुळे जल व्यवस्थापनात महिलांचं नेतृत्व अधिक बळकट करण्यात आलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून पाणी स्रोत अधिक टिकाऊ बनवला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 1946 दरम्यान भारताच्या जलधोरणाला दिशा दिली. त्यांनी नदीजोड प्रकल्प आणि बहुउद्देशीय प्रकल्पांची योजना मांडली, ज्यामुळे सिंचन, पूर नियंत्रण, जलविद्युत निर्मिती आणि नौकानयन क्षेत्रामध्ये एकत्रित विकास साधला. तसेच केंद्रीय जल आयोग स्थापनेच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाच्या शास्त्रीय दृष्टिकोनावर जोर दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं की जल आणि ऊर्जा नियोजनावरच देशाचा आर्थिक विकास अवलंबून आहे. त्यांचा दृष्टिकोन आजही भारताच्या जलधोरणात महत्त्वपूर्ण मानला जातो. विशेषतः नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात यंदाच्या जल दिनानिमित्त पाणी आणि लैंगिक समानता या विषयावर जागरूकता वाढवून महिलांच्या अधिकारांचा आणि पाण्याचा महत्त्वाचा प्रचार केला जात आहे. त्यांचा दृष्टिकोन आजही भारताच्या जल धोरणात महत्त्वपूर्ण मानला जातो. विशेषतः नदीजोड प्रकल्पांच्या संदर्भात यंदाच्या जल दिनानिमित्त पाणी आणि लैंगिक समानता या विषयावर जागरूकता वाढवून महिलांच्या अधिकारांचा आणि पाण्याचा महत्त्वाचा प्रचार केला जात आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.